नाव न सांगता ओळख करून द्या. सर मी मूळची साताऱ्याच्या म्हसवडमधल्या मान तालुक्यातील आहे आणि आता सध्या लग्नानंतर मी मुंबईमध्ये स्थित आहे. त्याच्यानंतर माझं BMS हे ग्रॅज्युएशनचं शिक्षण पुण्यामध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून झालं आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला मी UPSCचे 2 अटेम्प्ट्स दिले, 2 मुख्य परीक्षा आणि त्यानंतर आता मी MPSC वरती शिफ्ट झालेली आहे आणि हा माझा दुसरा इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. आत्मचरित्र वाचणं आणि ट्रेकिंग हे माझे हॉबीज आहेत आणि किशोरी वयातल्या मुलींसाठी पुण्याच्या वेल्हा भागामध्ये आणि शहरातील किशोरी मुलींसाठी पण मी 2 वर्ष काम केलंय. आत्मचरित्र कुठलं वाचलं होतंस? सर रिसेंटली मी रेस ऑफ माय लाईफ हे मिल्खा सिंग यांचं आत्मचरित्र वाचलं. पिक्चर बघितला का तुम्ही त्यांच्यावरचा? हो सर, बघितलाय. भाग मिल्खा भाग हा जो मूवी आहे. त्या पिक्चर याच्यावरचं हे आधारलेलं? हो सर, तो मूवी त्याच आत्मचरित्रावर बेस्ड आहे. काय फरक आढळला का दोघांमध्ये तुम्हाला? सर हां, म्हणजे छोटे-छोटे डिटेल्स जे आहेत ते त्यांनी थोडेसे हे केलेत आणि म्हणजे मूव्हीला थोडंसं हलकं-फुलकं बनवण्यासाठी किंवा अजून मनोरंजक बनवण्यासाठी काही भाग थोडासा ॲड पण केल्यासारखा जाणवला. पण मेन स्टोरी लाईन जी आहे किंवा ज्या मेन थीम आहे किंवा जे त्यांचा जीवनपट होता ती स्टोरी तशीच्या तशी दिलेली आहे. आत्मचरित्र चांगलं की चरित्र चांगलं? एखादा समजून घ्यायचं असेल. सर मला असं वाटतं की आत्मचरित्र चांगलं असं म्हणायला पाहिजे. कारण त्या व्यक्तीच्या स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हने ते लिहिलेलं असतं. चरित्र जे असतं ते दुसरा व्यक्ती लिहितो. तेव्हा त्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये थोडासा बदल होऊ शकतो. ओके. ट्रेकिंग कुठे गेला होतास तुम्ही? ट्रेकिंग सर रिसेंटली मी कर्नाळ्याला गेली होती पनवेल येथे. तिथे ट्रेकिंग केलं होतं. काय तिथे? सर तिथे मुख्य तर पक्षी अभयारण्य आहे महाराष्ट्रातलं मुख्य आणि तिथे बऱ्याच प्रजातीचे जे पक्षी आपल्या महाराष्ट्रातले आहेत प्रसिद्ध ते तिथे आहेत. पण आम्ही मुख्यतः पक्षी अभयारण्य न बघता आम्ही ट्रेकिंग केलं होतं. ओके. कुठला पिक्चर तिकडे शूट झाला होता का? नाही सर, नाही सांगता येणार. तुझं वरचं शेवटचं कडा त्याचं नाव काय? सॉरी सर, आता आठवत. तिथपर्यंत गेला होता? हो, गेलो. मधाची पोळी होती का? मधाची पोळी नाही दिसली सर. नाही दिसली का? नाही. हल्ली होतात नाही मधाच्या पोळ्या. अच्छा. नाही, त्यावेळेस तर तसं काही नव्हतं. होतं. म्हणजे गर्दी पण खूप कमी होती. आम्ही ऑड डेला गेलो होतो त्यामुळे तसं काही दिसलं नाही सर. आतिक युसुफ मेहरली सेंटर म्हणून तुम्हाला माहिती गेला होता तुम्ही? नाही सर. त्या अभयारण्याच्या मधनच रस्ता काढलाय, बघितलं का तुम्ही? हो. बरोबर आहे का ते? हो. अच्छा. रस्ता काढणं हे बरोबर आहे. सर मधून रस्ता काढण्याचे म्हणजे काही फायदेही असू शकतात, काही तोटेही असू शकतात. फायदे असे असू शकतात, की काही इंटरेस्ट डेव्हलप होऊन अभयारण्य पाहणं आणि त्यातून एक नैसर्गिक वारशाविषयी आपल्यामध्ये ओढ निर्माण होऊ शकते. पण तोटा असा आहे, की जे म्हणजे ट्रेकिंग करण्याच्या उद्देशाने किंवा फक्त फिरायला येतात, तर त्यामुळे त्या अधिवासाला नुकसानही पोहोचवू शकतं. पण मला एक जाणवलं, की त्यांनी तिथे खाली खूप चांगली व्यवस्था ठेवली आहे. म्हणजे खाली तिथे आपल्याकडे काही खाद्यपदार्थ नसतील, प्लास्टिकचं काही सामान नसेल, असं खालीच जे काही सामान असेल ते तिथेच रजिस्टर करून तिथे जमा करून घेतात. त्यामुळे कमीत कमी हे होईल असा त्यांनी उपाययोजना केलेली आहे. आणि तिथे बंदोबस्ताला म्हणजे पोलीस ऑफिसर्स किंवा तिथले जे कोणी कर्मचारी होते ते सुद्धा होते. त्यामुळे ती व्यवस्था मला चोख पाळलेली ते खूप छान आवडलं. कुठल्याच म्हणजे ट्रेकिंगला मी आतापर्यंत खूप ठिकाणी गेली तर तिथे अशी व्यवस्था नव्हती. तर मला ते खूप चांगलं जाणवलं. त्याच्या पायथ्याशी कोणतं क्रांतिकारकाचं घर आहे का? नाही सर, नाही आयडिया. याबद्दल नाही. किशोरी मुलींची व्याख्या कशी करणार? कुठलं वय? सर किशोरी म्हणजे आपण ॲडोलसंट एज ग्रुप असं म्हणू शकतो आणि सध्या WHOच्या डेफिनेशननुसार 11 ते 19 हा वयोगट किशोरी वयोगट म्हणून ओळखला जातो. ओके. भारतामध्ये किशोरी मुलींसाठी एखादी स्कीम आहे का? हो सर, बऱ्याच स्कीम्स आहेत. म्हणजे भारत सरकारच्या पण आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या पण आहेत. मुख्य योजना जर म्हणायची तर राजीव गांधी किशोरी योजना अशी होती. त्याचं नुकतंच नाव आता बदलून सबला योजना असं झालंय आणि त्याच्यामध्ये काही प्रोग्राममध्ये पण ॲडिशन केलेली आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना आपण सांगू शकतो, की ICDS हा आपला जो महत्त्वाचा प्रोग्राम आहे, त्यामध्ये किशोरींसाठी उपाययोजना आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या योजना जर बघितल्या तर आत्ता महिला सशक्तीकरण कार्यक्रम जो आहे,
तर तो एक आहे की जो ॲडोलसंट एज ग्रुपला पण स्किल डेव्हलपमेंटसाठी मदत करतो. तो आत्ता आठवतोय सर. कुपोषणाची समस्या आहे का या गटामध्ये? हो सर आहे. ही मुख्य समस्या आहे असंही म्हणता येईल. म्हणजे ॲनिमियाचं प्रमाण हे आपल्या पूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50% वरती आहे आणि हे म्हणजे शहरी भागामध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये तर ते त्याच्यापेक्षा जास्त किंवा सिव्हिअर आढळतं. मग अन्न उपलब्ध नाही हे कारण आहे याच्यासाठी? सर अन्न उपलब्ध नाही हे एकमेव कारण असं म्हणता येणार नाही. कुपोषण म्हणजे एक मल्टी डायमेन्शनल आणि बऱ्याच रिझन्सने होणारा एक मोठी समस्या आहे असं म्हणता येईल. नाही कशाने होतं? अन्न नाही तर मग कशाने? सर एक तर म्हणजे आपण जर ग्रामीण भागात बघितलं तर अन्न उपलब्ध नसणं हे कारण आहेच. म्हणजे त्याच्यामागे बरीच कारणं आहेत, की इकॉनॉमिक तेवढी त्यांच्याकडे सफिशियन्सी नसते किंवा जरी असली तरी न्यूट्रिशनल डाएट घेणं हे कधी-कधी परवडत नाही. कारण बाकीचे खर्च आणि मिळणारे इन्कम ही तडजोड करता त्यांना न्यूट्रिशनल डाएट घेणं हे परवडणारं नाहीये. दुसरं असं आहे, की सरकारच्या आपल्याकडे बऱ्याच स्कीम्स आहेत, की जसं की मिड डे मील आहे किंवा ICDS अंतर्गत अन्न पुरवलं जातं. परंतु ते त्यांच्यामध्ये ॲक्सेप्टन्स कमी असतो. म्हणजे मी विल्ला भागात वगैरे काम करताना बघितलं, की म्हणजे जे सुकडी वगैरे असे पदार्थ न्यूट्रिशनल डाएट म्हणून मुलांना दिले जातात किंवा मुलींना दिले जातात. तर ते त्यांच्याकडून खाल्ले जात नाहीत. ते गुरांना दिले जातात. का तर तो ॲक्सेप्टन्स नाहीये. तर हा दुसरा मुद्दा, की त्यांच्याकडे अवेअरनेस नाहीये, की काय न्यूट्रिशनल असावं. आणि तिसरं असं म्हणता येईल, की आता आपण जे म्हणतोय, की डाएट कन्झ्युमरिझम किंवा मीडिया यांच्या प्रभावामुळे वेगळ्या प्रकारचं म्हणजे फास्ट फूड खाण्याचं प्रमाण जे वाढतंय. त्याच्यामुळे त्यांचा जो लोकल डाएट किंवा ट्रॅडिशनल डाएट होता, जो खरं तर न्यूट्रिशनल होता, त्याच्यावरून लोकं दुसऱ्या डाएटकडे शिफ्ट होतायत. तो एक महत्त्वाचा आणि मुद्दा आहे, जो बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. तुझा पहिला प्रेफरन्स कुठला आहे? सर डी-सी डेप्युटी कलेक्टर हा माझा पहिला प्रेफरन्स आहे. दुसरा? डी-वाय-एस-पी, तिसरा? सी-ओ क्लास 1. DC पहिला का? सर महसूल प्रशासनामध्ये काम करण्याची आवड आहे. तसंच अ, अ, आवड आहे मग तुम्ही आधी काम केलंय का? नाही सर काम नाही केलंय. पण मग म्हणजे कसं बरं आवड आहे? आवड आहे म्हणजे वाचण्यात आलंय किंवा काही लोकांचे अनुभव ऐकलेत त्यानुसार आणि डी-सी हे पद जे आहे ते महसूल प्रशासनासोबत इतरही बऱ्याच ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामध्ये जी डायव्हर्सिटी आहे ती खरंच आवडण्यासारखी आहे म्हणून आवडतं. ओके. डिग्री BMS सांगितली ना? हो सर. का केलं तुम्ही BMS? सर पहिल्यापासूनच बायोलॉजीची आवड होती आणि मोठी बहीण पण माझी BMS होती. त्यामुळे 12वी नंतर साहजिकच मेडिकल क्षेत्राचा ऑप्शन होता आणि म्हणून मग BMS निवडलं. MBBS मिळालं नव्हतं का MBBS मिळत असून BMS? MBBS मला मिळत होतं, पण थोडंसं लांब होतं. सो मग घरच्यांनी असं डिसाईड केलं, की आपल्या जवळ जे आहे BMS आपलं कल्चर आहे. सो मग आयुर्वेद आणि घरात म्हणजे मोठ्या बहिणीने केलेलं असल्यामुळे माहीत होतं, की हां, त्याच्यात पण आहे, स्कोप आहे किंवा आवड होती. म्हणून मग BMS घेतलं. तुम्ही पुढे तर त्यात काही केलं नाही. केलं नाही म्हणजे तो डिसिजन मी सर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर घेतला शेवटच्या वर्षी. असं काही इतकी वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर मग क्षेत्र बदलण्याचा निर्णय काय? सर क्षेत्र बदललंय असं म्हणता येणार नाही. मला असं वाटतं, की मी म्हणजे BMS केलं किंवा डॉक्टर म्हणून जे काही शिक्षण घेतलं, तेव्हा मी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी करत होते किंवा एक डॉक्टर म्हणून मी एक एक ट्रीटमेंट म्हणून लोकांपर्यंत पोहोचू शकत होती. पण मला असं वाटतं, की जर मी प्रशासनामध्ये आली, तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरवर पण काम करू शकते. म्हणजे मला असं वाटतं, की माझा कामाचा स्कोप मी वाढवतेय किंवा डायव्हर्सिटी ऑफ वर्क वाढवतेय. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत, की मी म्हणजे सोडून एखाद्या क्षेत्रात जाते. मला असं वाटतं, की उलट ॲडिशन करते आणि त्या स्किल्सचा वापर मला प्रशासनात नक्कीच होईल असं वाटतं मला. कारण आपण कोविड काळामध्ये जे बघितलं, की जे आधी डॉक्टर असणारे किंवा मेडिकल बॅकग्राऊंड असणारे अधिकारी होते, त्यांनी खूप छान पद्धतीने ती व्यवस्था हाताळली किंवा इमर्जन्सी हाताळली. तर मला असं वाटतं, की अशा इमर्जन्सीच्या केसेसमध्ये किंवा साथीचे रोग असतील किंवा इतरही हेल्थ सेक्टरमध्ये आपल्याकडे काम करण्याची खूप गरज आहे. सो मला असं वाटतं, की मी त्या स्किल्सचा नक्की उपयोग करू शकेल. BMS मध्ये काय असतं? आयुर्वेदाचं शिक्षण असतं असे परसेप्शन आहे. ते बरोबर आहे? हो सर. आयुर्वेदाचं शिक्षण असतं प्लस मॉडर्न मेडिसिनचा सुद्धा भाग असतो. आयुर्वेद रिलेव्हंट आहे का अजून? रिलेव्हंट आहे असं म्हणू शकतो सर. आयुर्वेद आता रिलेव्हंट आहे कारण एकतर त्याचं कारण असं म्हणता येईल, की तो आत्तापर्यंत टिकून आहे हेच त्याला सेल्फ जस्टिफाय करणारं आहे आणि दुसरं असं, की अजूनही जर शास्त्रोक्त पद्धतीने उपचार घेतले तर रिझल्ट्स मिळतात आणि मी स्वतः 3 वर्ष आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे, अनुभव घेतलेला आहे आणि अजूनही मी स्वतः किंवा माझे कुटुंबीय आयुर्वेदिक उपचारच घेतो.
ॲलोपॅथी आणि आयुर्वेद एकत्र का केलं जातं? एकत्र केलं जात नाही. त्यामागे बरीच कारणं आहेत. म्हणजे एक महत्त्वाचं कारण आहे, की त्यामागे जो कमर्शियल अँगल आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जर ओव्हरऑल आपण एक ब्रिटिश काळापासून जर हिस्ट्री बघितली, तर मॉडर्न मेडिसिन त्याचं जे मेडिसिन असेल किंवा त्याचं डायग्नोस्टिक टेक्निक्सपासून औषधं बनवणाऱ्या कंपन्या, ह्या सगळ्यांचं मार्केटिंग आणि त्यांचा पॉलिसी मेकिंगवरती पडणारा इम्पॅक्ट, ह्या सगळ्यामुळे थोडंसं त्यांची बाजू वरची आहे आणि हे आपण मान्य करायला पाहिजे. तेवढा स्कोप किंवा तेवढ्या प्रमाणात आयुर्वेदाच्या क्षेत्रात वाढ नाही झाली. दुसरा मुद्दा हा, की संशोधन जे व्हायला पाहिजे, जेणेकरून आयुर्वेदाची प्रिन्सिपल्स आजच्या मॉडर्न भाषेमध्ये किंवा लोकांना समजतील अशा भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचायला हवी, जे आत्ता पोहोचत नाहीयेत आणि ती विचित्र मार्गाने किंवा भोंदू, बाबा किंवा वेगळ्या पद्धतीने पोहोचली जातात. त्यामुळे आयुर्वेदाचं जे नुकसान झालंय, तर ते भरून काढण्यासाठी काही उपाययोजना केल्या नाहीयेत. तर त्या करणं गरजेचं आहे. का होत नाहीये? हे जरा सर का होत नाही असं नाही म्हणू शकत. खरं तर ही लाँग प्रोसेस आहे आणि आत्ता ते चेंजेस सुरू झालेत. म्हणजे 2014ला आपण आयुष मिनिस्ट्री सेपरेट केली, तेव्हापासूनच हा एक म्हणजे बिग चेंज सुरू झालाय असं म्हणू शकतो. दुसरं हे की बऱ्याच पातळीवर त्याचे रिपरकशन्स दिसतायत. जसं की आपण आता PHC मध्ये नाही डायरेक्ट घेतलं, तर सब सेंटरमध्ये आपण BMS डॉक्टर्सना संधी देतोय किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर्समध्ये त्यांच्या कामासाठी त्यांना संधी देतोय. सो मग इथूनच हळू-हळू ते एक अवेअरनेस क्रिएट होतोय किंवा ब्रॉड लेव्हलला, नॅशनल लेव्हलला आपल्याकडे डॉक्टरांना संधी देतोय का त्या उपचार पद्धतीला संधी देतोय? डॉक्टरांना संधी देतो म्हणजेच उपचार पद्धतीला संधी देतो असं म्हणू शकतो. आणि ओव्हरऑलच म्हणजे आयुर्वेदिक उपाय, इव्हन आता कोविड काळामध्ये जेव्हा की एवढी कन्फ्युजन्स होती लोकांमध्ये, तेव्हा सुद्धा आयुष गाईडलाईन्स आपण प्रसारित केल्या होत्या आणि त्याचा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनसाठी किंवा अ, म्हणजे रोग बरा झाल्यानंतर आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदा झाला किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा झाला. तर हे आपण इनडायरेक्टली म्हणू शकतो, की आपण थोड्या प्रमाणात का होईना ते इंट्रोड्यूस करतोय आणि त्याचा फायदा होतोय. मराठीतल्या एखाद्या महिलेचं आत्मचरित्र असलं का? मराठीतल्या महिलेचं महिला लेखिकेचं किंवा सर स्त्रियांचे आत्मचरित्र एखादं किंवा माहिती आहे का तुम्हाला? मराठीतल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या असं म्हणायचंय की ओव्हरऑल असं? महाराष्ट्रातलं. अच्छा. तशी बरीच वाचली आहेत, पण महाराष्ट्रातली आता पटकन लक्ष्मीबाई टिळक नाव ऐकलं का? हो सर. त्यांचं पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे नावाचं एक पुस्तक. हो सर, ऐकलंय. म्हणजे वाचलंय हिस्ट्रीच्या अभ्यासामध्ये ते वाचलंय, पण म्हणजे वाचण्यात नाही आलं पुस्तक. मराठी व्यतिरिक्त इतर महाराष्ट्राबाहेरच्या कोणाचं वाचलं? सर किरण बेदींचं वाचलंय आयडेयर. त्याच्यानंतर मीरा बोरवणकर मॅडमचं वाचलंय माझ्या आयुष्याची पाने. त्याच्यानंतर सुधा मूर्तींची पुस्तकं वाचली आहेत काही. आत्मचरित्र प्रामाणिक असतात असं मला वाटतं. सर प्रामाणिक असतात की नाही हे म्हणजे त्या व्यक्तीच्या व्हॅल्यू जजमेंटवरती आणि म्हणजे त्याने किती भाग पूर्णतः दिलाय त्यावर ठरेल. पण म्हणजे आपण म्हणू शकतो की एक 70 ते 80% प्रामाणिक असतात असं म्हणू शकतो. कारण नाहीतर मग लोकांनी त्याला तेवढं सपोर्ट केलंच नसतं. लग्नाचं वय 25 केलं पाहिजे का? आत्ता सध्या म्हणजे कायद्यानुसार तर त्यांनी एज वाढवलेलं आहे. 25 केलं पाहिजे का? केलं तर फायदाच होईल त्याचा. कारण एज्युकेशनसाठी अजून मुलींना प्रेरणा मिळेल. त्याचा फायदा आहे. सो करायला पाहिजे असं म्हणू शकतो आपण. ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग मध्ये काय फरक आहे? सर ट्रेकिंग हे मुख्यतः जर त्याची डिफिकल्टी लेव्हल कन्सिडर केली तर ट्रेकिंग हे सोपं समजलं जातं आणि माउंटेनिअरिंग हे बऱ्यापैकी टेक्निकल आहे. म्हणजे त्याला टेक्निकल इक्विपमेंट्स लागतील, सगळ्या गोष्टी ट्रेनिंग लागणार, त्याप्रकारे सगळ्या गोष्टी लागणार, गाईडन्स लागणार. आणि ट्रेकिंग हे मुख्यतः आपण सह्याद्री माउंटेन रिजन्समध्ये किंवा जसं मी करते तसं किल्ले जवळपासचे किंवा कमी मध्यम डिफिकल्टी लेव्हल असणारे असतात. आणि माउंटेनिअरिंग हे मुख्यतः हिमालयाजमध्ये केलं जातं की जिथे प्रॉपर सगळ्या गोष्टी असायला हव्यात. महाराष्ट्रापुढच्या 3 प्रमुख समस्या तुम्ही सांगू शकता का? हो सर. सर महाराष्ट्रात
समोरच्या 3 मुख्य समस्या जर बघितल्या तर सगळ्यात पहिली तर आहे की ॲग्रेरियन डिस्ट्रेस, दुसरी आहे की रिजनल डिस्पॅरिटी आणि तिसरी समस्या आपण सांगू शकतो सर कुपोषणाची समस्या. एकेकावर उपाय सांगू शकता? पहिल्यावर उपाय? पहिले जो आहे ॲग्रेरियन डिस्ट्रेस तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की एक-एकच उपाय सांगायचा आहे? 1-2 उपाय सांगा ना. अच्छा. सर ॲग्रेरियन डिस्ट्रेस कमी करण्यासाठी मुख्यतः शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे आणि शेतीचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण ॲग्रो प्रोसेसिंग सेक्टर डेव्हलप करू शकतो. जो आपल्याकडे आता सध्या फक्त 10% डेव्हलप झालेला आहे आणि तिथे खूप पोटेन्शियल आहे. दुसरं असं की नॉलेज डेफिसिट आणि रिसोर्स डेफिसिट जो आहे, म्हणजे आपल्याकडे 85% लोकं हे स्मॉल मार्जिनल फार्मर्स आहेत. तो प्रकार असेल किंवा कर्जबाजारीपणा आहे, तर हे फायनान्शियल रिसोर्सेस, लँड रिसोर्सेस, त्याच्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी वापरण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर हे रिसोर्स डिप्लेशन भरून काढलं पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्या सेक्टर्समधून काम करू शकतो आणि त्यासाठी लँड पुलिंग मॉडेल्स वगैरे वापरू शकतो. दुसरी जी समस्या आहे आपल्याकडे रिजनल इम्बॅलन्स, त्यासाठी म्हणजे कारणं तपासण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी काम झालेलं आहे. म्हणजे दांडेकर समिती असेल, विजय केळकर समिती असेल, तर त्यांच्या रिकमेंडेशन्स आपण व्यवस्थित इम्प्लिमेंट करण्याकडे फोकस दिला पाहिजे आणि त्यामध्ये मुख्य उपाय असं सांगितलं आहे की म्हणजे फंड्स डिझोल्युशन करणं आणि त्यानुसार स्कीम्सच्या माध्यमातून काम करणं. तर हा एक मुख्य उपाय आहे आणि दुसरं मला असं वाटतं की आपण जे छोट्या लेवलला जे मॉडेल्स तयार होत आहेत किंवा म्हणजे लोकल काही जी चांगली कामं होत आहेत, जसं की आता हिवरे बाजार असेल किंवा शिक्षणाची काही मॉडेल्स आहेत आपल्याकडे, तर त्यांना आपण जास्त हे केलं पाहिजे जेणेकरून ते एकमेकांना जोडण्याचं काम करू शकतील आणि त्यातून मग असमानता कमी होण्याचं प्रमाण वाढेल. कारण वरूनच प्रत्येक वेळी उपाय होणं गरजेचं नाहीये, तर ते खालूनही आले पाहिजेत आणि त्यासाठी वरच्या स्तरावरून प्रयत्न झाले पाहिजेत. आणि तिसरी जी कुपोषणाची समस्या आहे, तर त्यासाठी सर आपण सांगू शकतो की आपल्याकडे जे म्हणजे अभय बंग सरांनी एक खूप चांगला उपाय सांगितला होता की होम बेस्ड न्यूट्रिशन सपोर्ट आणि त्याचंच पुढे जाऊन आशा वर्कर्समध्ये रूपांतर झालं. तर ते तिथेही तसंच आहे की लोकल वर्कर्सच्या माध्यमातून किंवा आशा ज्या आहेत गावात त्यांना ट्रेन करून तिथून अवेअरनेस जनरेट करणं, तिथून डायग्नोसिस करणं आणि तिथेच लगेच उपचार, हे एक उपाय आहे. आणि दुसरं असं आपण सांगू शकतो की जे आपले ट्रॅडिशनल फूड आहे किंवा डाएट आहेत, तर त्या रेसिपीज विषयी लोकांमध्ये एकतर कॉन्फिडन्स निर्माण करणं आणि ते जर मागे पडले असतील तर त्याविषयी ट्रेनिंग देणं लोकल महिलांना, हे त्याच्यामागचं उपाय आहे. मग ते ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, तो अवेअरनेस निर्माण करणं आणि आपलं जे फूड कल्चर ओरिजिनल होतं त्याकडे जाणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर.